समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। महावितरणकडून राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याच्या कथित सक्तीविरोधात सांगलीतील विश्रामबाग मंडल कार्यालयासमोर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले। स्मार्ट मीटर हटवा, ग्राहक वाचवा आणि आवाजवी वीज बिल बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की महावितरणकडून नागरिकांना 48 तासांच्या आत स्मार्ट मीटर बसवण्याबाबत संदेश पाठवून मानसिक दबाव निर्माण केला जात आहे। शासनाने ही प्रक्रिया ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले असतानाही प्रत्यक्षात सक्ती केली जात असल्याचा दावा संघटनेने केलाय। या संदर्भात अधीक्षक अभियंता अमित बोकील यांना निवेदन देण्यात आले। स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, ग्राहकांचा निवडीचा अधिकार कायम ठेवावा आणि अन्यायकारक पद्धतीने नागरिकांवर दबाव टाकू नये अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा राज्यभर कायदेशीर लढा व तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। संघटनेने निवेदनात भारतीय न्याय संहिता, BNS तसेच ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत संबंधित बाबींची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। या आंदोलनात प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, जगदीश कांबळे, अनिल मोरे, हिरामण भगत, किशोर आढाव, युवराज कांबळे, अशोक लोंढे, मोहन साबळे, विनायक मोरे, शिवाजी पवन वाघमारे, संगाप्पा शिंदे, किरण मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तसेच वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या संघटनांनीही सक्रिय सहभाग नोंदवला। महावितरण कंपनीने स्मार्ट मीटरच्या नावाखाली जी ग्राहकांची उघडपणे लूट केलेली आहे ती लूट थांबवावी याकरता आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन ही विंग जी बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करते। आमच्या संघटनेच्या माध्यमातून अभियंता महावितरण यांना आम्ही विविध मागण्याचं निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की स्मार्ट मीटर बसवणं हे कोणत्याही प्रकारची सक्ती नाही, ग्राहकांच्या सूचनेनुसार जर त्यांना बदलायचं असेल तर ते बदलू शकतात, परंतु जबरदस्तीने महावितरण कंपनीने 48 तासाच्या आत तुम्ही जर मीटर बदललं नाही तर तुमची वीज कापण्यात येईल अशा पद्धतीच्या धमकीवजा पत्र देऊन ग्राहकांची दिशाभूल केलेली आहे। आणि ज्यांचे आज मीटर या ठिकाणी बदललेले आहेत चुकीच्या पद्धतीने, त्यांना विश्वासात न घेता त्यांचं आज लाईट बिल दुपटीपेक्षा जास्त येत आहे। अदानींना मोठं करण्याचं षडयंत्र या भाजप सरकारचं आहे, या महाराष्ट्र शासनाचं आहे। हे आम्ही ग्राहक कदापि खपवून घेणार नाही। तरी तात्काळ महावितरण कंपनीनं जे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ग्राहकांच्या मर्जीविरोधात, तर ग्राहकांचे अर्ज घेऊन ते तात्काळ बदलण्यात यावे आणि पूर्वीचे जुने मीटर बसवून ग्राहकांची लूट थांबवावी अशा आशयाचं निवेदन आम्ही महावितरणचे अभियंता यांना आज देत आहोत। धन्यवाद। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन आदरणीय एडवोकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहब, हम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील
वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन या सर्व युनियन विंगच्या मार्फत आज आम्ही महावितरणच्या अभियंत्यांना आज एक निवेदन घेऊन आलेलो आहे. निवेदन देण्यापाठीमागचं कारण म्हणजे स्मार्ट मीटरच्या नावाखाली या महाराष्ट्रानं आर्थिक लूट करत असलेला एक प्रकार आज समोर आलेला आहे. खरं जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कोणतीही सक्ती नाही, पण महावितरणवाले स्मार्ट मीटर बसवायलाच पाहिजे. 48 तासाच्या नोटिसा बसवून या ग्राहकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार करत आहेत. हे कुठेतरी आर्थिक जनतेची लूट होत आहे. आमची मागणी अशी आहे की हे महाराष्ट्र शासन आणि महावितरणच्या दोघांच्या संगनमतीशिवाय ही नोटीस येत नाही. म्हणून तात्काळ राज्यात सुरू असलेली स्मार्ट मीटर बसव तिची सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.